पानपिंपळी सफेद उसळी बरोबर जे मुख्य पीक घेतलं जातं औषधी पीक ते आहेत माईन मुळा किंवा याला इंग्रजीमध्ये कोलियस असं म्हटलं जातं. आणि कोलियसची मागणी इनफर्टिलिटी, सेक्स डिसऑर्डर, फर्टिलिटी, इनफर्टिलिटी यामध्ये मोठ्या प्रमाणात या मुळांचा वापर हा औषधामध्ये केला जातो. याची मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढली. याची जी लागवड आहे ती खोडाच्या छाटापासून केली जाते. परिपक्व खोडाची छाट घेऊन याची लागवड केली जाते आणि याच्यामध्ये आपण बघतो की ओळीने लागवड या ठिकाणी केली आहे. 2 ओळीतील अंतर हे 2.5 फूट आहेत आणि 2 झाडातील अंतर साधारण 1.5 फूट याप्रमाणे ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर ह्याही पिकाची लागवड केल्यानंतर साधारणतः 6 ते 8 महिन्यामध्ये हे पीक काढणीयोग्य होतं. आपण जास्त काळ ठेवलं तर उत्पन्न अधिक मिळतं आणि म्हणून कोलियसची शेती ही आपल्याकडे होणं ही काळाची गरज आहे. या ठिकाणी कोलियसच्या मध्ये ज्यांचं काम आहे जगन्नाथजी धर्मे काका हे आपल्याला अधिक माहिती देतील. काका, हे जे पीक आहेत याविषयी आपण काय सांगाल? याची गरज आहे, मागणी भरपूर आहे आणि याचे जे छाट आहेत वरच्या कांड्यांचे, हे कांड्या लावून सुद्धा हे पीक लावलं जातं. 2.5 बाय 1 फूट अंतरावर याचे छाट लावायचे आहेत आणि जवळजवळ 10-11 महिन्यापर्यंत याचा वेळ आहे. 11-12 महिने जास्तीत जास्त. याचे मुळं बाजारात विकल्या जातात. याची फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि शेतकऱ्यांनी हे लावावं. याच्यामध्ये निश्चितपणे शेतकऱ्यांना रुटीन पिकांपेक्षा जास्त पैसे मिळू शकतात. त्याच्यामध्ये काय रोग किंवा किडी येतात का? नाही, याच्यामध्ये फार मोठे रोग किंवा किडी येत नाहीत. पाण्याच्या काही ठिकाणी मूळखूज आपल्याला दिसते, अपवाद आहे. याच्यामध्ये फक्त एकच प्रॉब्लेम येतो की हाय टेम्परेचरमध्ये याचे पानं काम करत नाहीत आणि त्यामुळे मग प्लांट पॉप्युलेशन डेड होतं. एवढा मात्र प्रॉब्लेम आहे. बरं. माईन मुळामध्ये. आणि याच्या पानांचा काय वापर केला जातो? पानांचा वापर आतापर्यंत तर नाही केलेला कोणी. बरं. त्याचं तेल वगैरे कोणी काढलं? कोणीच काही केलेलं नाही. नुसतं मुळांचे